श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार समर्थ म्हणती काकूबाई लागोनी. लपूनी ठेवले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कौनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घालयासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केसगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरीही असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलागी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठवले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगाती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करता. नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ता त्याचिया. यांपरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चे लाणूनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेलेलं या ते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करोन झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी, असो दादांची पाहून वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकेची पुरे झाले, ऐकोनी ऐशा वचनाला. समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्वहस्ते. परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनवले गोसावी, कपनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता, तिज पाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझे हे करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिज प्रति बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासोनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ. अष्टदशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.